स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तर निवडणुका या समोर आलेल्याच आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे ठाकरे बंधू एकत्रित येणार अशी चर्चा सुरू असताना जे जे मनात आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे म्हणत असताना ठाकरेंच्या शिवसेनेचा हा मेळावा होतोय। तर तिथं मात्र शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा बैठकांचा जोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता चांगलाच वाढवलेला आहे। निश्चितच लागवी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मेळाव्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे आतुरतेने सगळ्यांची लक्ष असेल, त्यांची वाट पाहत आहेत। एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना दिलेली साथ असेल, मात्र त्यानंतर झालेल्या घडामोडींमध्ये राज ठाकरेंनी घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट असेल। या भेटीनंतर आता उद्धव ठाकरे आजच्या वर्धापन दिनी राज ठाकरे संदर्भात काही वक्तव्य करतायत का हेही पाहणं महत्त्वाचं असेल। आणि दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दोन्हीही वर्धापन दिनानिमित्त दोन्ही मेळाव्यांमध्ये आज नेमकं कोण काय कानमंत्र देतं याकडे आपलं लक्ष असेल। आपण आता वरई डोम या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि जर हे कटआउट्स आतमधले पाहिले तर शिवसेना नसती तर मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता। मुंबईचं नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा कोणी हलवू शकत नाही, हे बाळासाहेबांचं वाक्य एकनाथ शिंदेंच्या या मेळाव्यात लावण्यात आलेलं आहे। यावरूनच मुंबई महापालिकेचं बिगुल आजच्या या मेळाव्यामध्ये फुंकलं जाईल अशी अपेक्षा आपण बाळगू शकतो। दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे हे दुसरं कटआउट आहे, ज्या ठिकाणी मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, कधीच नाही, हे बाळासाहेब ठाकरेंनी लिहिलेलं वाक्य असेल। या दोन्ही वाक्यांना विशेष करून वेगवेगळ्या ठिकाणी कटआउटच्या स्वरूपात शिवसेनेने लावल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे काँग्रेस सोबत केलेली आघाडी असेल ठाकरेंची, यावरतून कुठेतरी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे निशाणा साधताना पाहायला मिळतील। त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा हिंदुत्व, मराठी आणि काँग्रेस सोबत झालेली आघाडी असेल, या तीन मुद्द्यांवरतून एकनाथ शिंदे आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळतील। दुसरीकडे उद्धव ठाकरेंकडूनही आतापासून आपण पाहत आहोत जी भाजप सोबत झालेली युती होती त्यावरूनच मोदी आणि शहांवर सातत्याने कुठेतरी ताशेरे ओढण्याचं काम केलं जात होतं। आणि विशेष करून मग गुजराती असतील, व्यापारी असतील, या मुद्द्यावरती कुठेतरी सातत्याने मराठी माणसाला साथ घालण्याचं काम आहे ते उद्धव ठाकरे करत आहेत। त्यामुळे नेमकं मराठी माणूस असेल किंवा महाराष्ट्र असेल, हा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुणाच्या गळ्यात माळ घालतं हेही पाहणं महत्त्वाचं असेल। आणि त्यासाठी नेमकं काय कानमंत्र शिवसैनिकांना दोन्ही मेळाव्यात देत आहेत हे आज सायंकाळी स्पष्ट होईल। लागली अगदी चेतन तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।